तर मॅच ऑन होते. तर पाहुण्यांच्या माध्यमातून आम्हाला धनराशी आले. आदरणीय माजी विद्यमान सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला 1000 रुपयाचं डोनेशन आले. त्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करू. आणि आदरणीय धर्माशीठ पावशे यांच्या माध्यमातून 1000 रुपयेचं डोनेशन आले, त्यांचं देखील हार्दिक आभार. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा FIESCP चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण इथे पाहतोय. वाबंजे 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट चॅलेंजर बेलवली 40+ या दोन टीम दरम्यान मागील 2 मॅचेसचा जर विचार केला ना आपण, तर दोन्ही मॅचेस अगदी चित्तथरारक सामने पाहायला मिळाले. नितलस आणि रोडपालीचा जो सामना आपण पाहिला तो देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. आणि त्यानंतर आपण पाहिलं उल्वे आणि कामोटे, आणि उल्वे आणि कामोटेचा देखील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. आणि दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वाबंजे टीम आणि टीम बेलवली आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण नामकरण करणं इथून खूप गरजेचं राहतं. नावाचा उच्चार करणं खूप गरजेचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि नरेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले टीम बेलवली संघाकडून. तर पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मोशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी राहील. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला इथून सुरुवात केली जाते. फिल्डिंग सेटअप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर दोन्ही खेळाडू ऑन साइडला आहेत, म्हणजेच लॉंग ऑन आणि मिड विकेट पूर्णपणे पॅक केलंय. ऑफ साइड पूर्णपणे खुली आहे. पंचाचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. धाव संख्येचा श्री गणेशा बेलवली टीमचा धाव संख्या 1 या आकड्यावरती. शिस्तबद्ध खेळ, शांतमय क्रिकेट स्पर्धा आणि कोणालाही गाल न बोट लावता ही स्पर्धा अगदी चांगल्या रीतीने पुढे जात आहे. 5 दिवसाचं हे घमासन आणि 5 दिवसाची शृंखला आपण एन्जॉय करतोय. पहिल्या दिवसामध्ये नेवाली पाडा या टीमने सुपर 5 मध्ये धडक मारली. कालच्या दिवसामध्ये नारिवली टीमने गाजावाजा करत सुपर 5 मध्ये धडक मारली. आजच्या दिवसामध्ये 40+ लॉट आहे. 40+ लॉटमध्ये कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल हे मात्र येणारी वेळ काळ सांगून जाईल. रायगडचे टायगर विश्वास पाटील सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी गोलंदाज मोशीन तयार. यावेळी लेट कट वेट अँड वॉचचा फटका. फ्लाइंग स्लिपला खेळाडू मिस फिल्डिंग, आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. फिल्डिंग कमजोर पाहायला मिळाली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू अडवला नाही पहा. आणि तिथे मात्र जातोय. विकेट किपरच्या मागे आउटफील्डचा जर आपण विचार केला तर खूप फास्ट आहे. थोडासा उतार आहे जेणेकरून चेंडूला फक्त पुश करायचं. पुश केला की चेंडू आपोआप सीमारेषेच्या बाहेर येतोय. पुश करो खुश रहो असं समीकरण क्रिकेटच्या मैदानावरती आपण नेहमी पाहतो. ओव्हर द विकेटने मोशीन मैदानाच्या आतमध्ये तयार. तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. ओ यावेळी क्या बात है, व्हॉट अ शॉट. फाईन लेग रिझन मध्ये फलंदाज राजेशच्या बॅट मधून निघालेला हा धमाका, हा षटकार.
माफ करा नरेशच्या बॅटमधून षटकार निघाला. एक चौकार जरूर नरेशने टोकला आणि त्यानंतर पहा जसा पायामध्ये रडारमध्ये त्यांच्या चेंडू आला आणि तिथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला फेकून दिलं. सीमारेषच्या बाहेर षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धाव फलक धाव संख्या डबल डिजिटमध्ये 11 या आकड्यावरती धाव संख्या आपण पाहतोय बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात अतिशय दमखम पाहायला मिळाली टीम चॅलेंजर बेलवली 40+ या संघाची आपण पाहतो. इथून कमबॅक करेल का पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोशीन हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी लेट कट करण्याचा प्रयत्न वेट अँड ऑच परेश भाईंची लाऊड अपील परंतु पंचाने अपील पेटवली. चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर चेंडूने हलकंसं वळण घेतलं होतं. लेट कट वेट अँड ऑचचा फटका सजवायचा होता परंतु तिथे मात्र कनेक्शन झालं नाही आणि हा बॉल डॉट ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळी लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न इनसाइड आउट चेंडूचे खेळ केलाय. चेंडू 1 बाउन्स चेंडू अडवतील का 2 बाउन्स चेंडूची अडवणी केली तोपर्यंत धावा मिळाल्या या चेंडूवरती 3 धावा. फिल्डिंग चांगली केली परंतु शेवटला थोडेसे फिल्डर फंबल झाले त्या कारणामुळे एक अतिरिक्त धाव म्हणजे टोटल या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या. 3 धावांनी धाव फलक पुढे जाते. टोटल 14 धावा. महागडं षटक. अजूनही एक बॉल या षटकाचा शिल्लक असेल. पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय आणि पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करावी याचं ज्वलंत उदाहरण दोन्ही बॅट्समन देत असताना राजेश आणि नरेश पाटील. चांगली साथ राजेशने दिले. नरेश पाटीलच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जरूर आला. मोशीनचा पुढचा बॉल अंतिम बॉल षटकातला. यावेळेस शपल लावून मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक दूरवरून खेळाडूतील झेलचा प्रयत्न. क्या बात आहे. प्रयत्न चांगला राहिला. 100% एफर्ट्स तिथे देण्यात आलं. रनिंग कॅच घेतली असती ना तर कॅच ऑफ द टुर्नामेंट मी नक्कीच या कॅचला दिलं असतं. जबरदस्त झेलचा प्रयत्न परंतु तिथे मात्र धाबा काढल्या त्या चेंडूवरती 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलवली 40+ जाऊन पोहोचलाय 16 बिनबाद. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिलं षटक मोशींचं खूप महागडं राहिलं. धाब्यांची लूट केली तिथे मात्र धाबा फलकावरती 16. पहिल्या षटकामध्ये धावांची लय लूट आपल्याला पाहायला मिळेल. 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा बिनगडी बाद. सुरुवात चांगली राहिली. पुढील होणारी मॅच नितलस आणि देवीचा पाडा दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. पहिला पुकार असेल. यावेळी पहा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर परेशबाईंची पुन्हा एकदा लाऊड अपील पाहायला मिळते. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न लेग ब्रेक केला होता. फिंगर रोल केले होते गोलंदाजाने. प्रवीण पाटील हा गोलंदाज आपण पाहतो. पहिलाच अवांतर धावसंख्येमध्ये बदल. टोटल 17 धावा फलकावरती. 6 चेंडूचा खेळ झाल्यानंतर चला पंतांशी वाद घालू नका. जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. पंतांनी जो निर्णय दिला आहे तो अंतिम आहे. रिव्ह्यू नाही. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. वामनची टीमला आम्ही विनंती करू. यस पंतांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. राम पाटील सर चिंद्रन पंताच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली गेले 3 दिवस. प्रवीण पाटील याचा पुढचा बॉल. पहिला चेंडू वाईड. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. विकेट किपिंग चांगली आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात
पहिला धक्का बॅटिंग करत असताना हिट विकेट का? यस, हिट विकेट बाद झालाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हिट विकेट नरेश पाटील खरं तर बाद होतोय. चांगला खेळ सादर केला होता नरेशने. एक षटकार एक चौकार ठोकला होता. म्हणजे 5 चेंडूमध्ये 13 धाब्यांचं भव्य योगदान त्यांनी दिलं होतं टीमसाठी. आणि तिथून मात्र हलकासा स्पर्श शरीराचा झाला स्टंपला, त्यामुळे परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, सुरेश पाटील. प्रवीण पाटील याचा पुढचा बॉल, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट बॉल आलाय. प्रवीण पाटील इथून कमबॅक करेल का टीम वावंजेला, हे देखील पाहणं तेवढं महत्वपूर्ण राहील. चला स्पीडअप घ्या टीम वावंजे, आम्ही विनंती करू. गोलंदाज तयार, प्रवीण पाटील पुन्हा एकदा. हो, यावेळी फुलटॉस, खराब बॉल, त्यावर पॉवरफुल बॅटिंग, ठोकलाय षटकार. रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. फुलटॉस बॉल होता, खराब गोलंदाजी. पहिला बॉल चांगला टाकला, त्यानंतर चेंडू फुलटॉस होता, त्यावरती पुरेपूर फायदा उचलला. चेंडू सीमा पार षटकार आलाय. बॉलची मागणी करण्यात येते मैदानात. चेंडू द्यायचा आहे पहा. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज सुरेश पाटीलने षटकार ठोकला. फुलटॉस बॉलवरती पुरेपूर फायदा उचलला. अगदी लॉलीपॉप बॉल होता. यावेळी देखील फुलटॉस, आणखीन एक तडाखा मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे डिफाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात. विकेटचा पतन, धक्का क्रमांक दुसरा बेलवला टीमला. फलंदाज बाद. फुलटॉस बॉल होता, अगदी जाळं रचलं होतं. वामनजी टीमच्या कॅप्टनाने त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे सापडला. फुलटॉस बॉलवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये आऊट झालाय तो म्हणजे सुरेश पाटील. पहिला फुलटॉस बॉलवरती षटकार ठोकला आणि त्याच दिशेने कॉपी बुक स्टाईलने फटका सजवायचा होता, परंतु डिफाईन लेग रिजन मध्ये खेळाडू तिथे तैनात होता आणि चांगला झेल घेतला. सेफ हँड्स, पकडो क्या जितो मॅच असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये नेहमी आपण पाहतो. अगदी चांगला झेल घेण्यात आला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये तयार गोलंदाजीसाठी. एक षटकार जरूर या षटकामध्ये आलाय. हो, यावेळी क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, उत्तुंग हा षटकार. क्या बात है, घुटना टेक, ब्रिलियंट स्ट्रोक. आले आले आपले इरादे स्पष्ट केले सचिन तांडेल फलंदाजाने. जर्सी क्रमांक 10 सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणार हा फटका. सुंदर फटका सजवला होता. 6 धाब्याने धाव फलक पुढे जाते. टोटल धाबा संख्या फ्लाय होईल. टोटल 29 ऑन अ बोर्ड. 29 धाबा. 2 चेंडू आउट ऑफ द पार्क पाठवलेत.
चला चेंडूची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये चेंडू लगेचच पुरवायचे. टोटल 29 ऑन बोर्ड 29 धाबा फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर. हो यावेळी फुलटॉस अजून एक प्रहार चेंडू वन बाउंस ओव्हर द लाईन दॅट शॉट बिफोर रन्स वन्स अगेन वन मोर 4 चौकार. अंतिम बॉल षटकातला इथे टाकण्यात येईल. प्रवीण पाटीलचं हे षटक महागडं राहिले. पहिलं षटक देखील महागडं होतं. अजून एकदा ओव्हर पिच बॉल वरती प्रहार केला जातोय. चेंडू जाईल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला क्लिअर करत स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान मंचावरती आम्ही इथे करत आहोत. VIP डाईजवर आपण पाहू शकाल माजी सरपंच नितलस आदरणीय दत्तात्रय पाटील सरांचा शुभ सन्मान आम्ही इथे अतिथी मंचावर करतोय. स्पर्धेचे सर्वात संजुलता सांगडे यांच्या पवित्र शुभ हस्ते मायची उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गुड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मी इन्व्हाइट करेल आदरणीय धर्माशेठ पावशे आपण देखील आपला देखील शुभ सन्मान अतिथी मंचावर इथे केला जाईल. आदरणीय संजूदादा सांगडे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण आदरणीय धर्माशेठ पावशे यांचा शुभ सन्मान पाहत आहोत. ऑन स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळेल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आज 40+ आणि 40+च्या मॅचेस पाहायला तर बरेचसे पाहुणे इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19.50च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्या 39 धावा. इथून मात्र वामन टीमला कमबॅक करावा लागेल. इथून धावा कशा वाचल्या जातील पूर्णपणे फिल्डिंग आणि डिपार्टमेंटमध्ये पूर्ण इथून एफर्ट द्यावे लागतील. गोलंदाजी चांगली करावी लागेल. लेंथ ॲक्युरेसीने गोलंदाजी करावी लागेल. यावेळी या चेंडूची नित्यांत गरज आहे पहा. असे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. पहिला चेंडू डॉट फेकलाय प्रदीप गोलंदाजी मार्कवर आलाय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट केलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता प्रदीप या गोलंदाजाचा आणि या डॉट बॉलची खूप आवश्यकता आहे ती म्हणजे स्थिर मलंग वाबंजे संघाला कारण धावा संख्या चांगली उभारले. टोटल 39 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार. हो क्या बात आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला खेळाडू तैनात. वन बाउंस चेंडूने घेतलेली उसळी तिथं क्षेत्ररक्षकाला समजले नाही आणि चेंडू सीमा पार 4 रन. फिल्डरची कोणती चूक नाही बा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालले. राजेशच्या बॅटमधून चौकार. यावेळी प्रहार केलाय. मिस टायमिंग आहे. जज करेल का. जजमेंट चुकीचं ठरलं आणि तिथून मात्र लगातारचा दुसरा खणखणीत चौकार. वाबनच्या टीमला इथून प्रयत्न करावा लागेल की धावा कशा प्रकारे वाचल्या जातील. गोलंदाजांना इथून फलंदाजाचं मेरिट म्हणजे फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतोय कोणता स्ट्रॉंग झोन आहे कोणता वीक पॉइंट आहे याचा वर तुम्हाला भर द्यावा लागेल आणि वीक पॉइंटवर गोलंदाजी करावी लागेल. आणि तिथे मात्र थोडीशी चुकीची गोलंदाजी मला दिसते वाबनची टीमची आणि त्याचा फायदा पूर्णपणे बेलेबल टीम संघाचे फलंदाज इथून उचलत आहेत. यावेळी आणखी एक फुल टॉस बॉल त्यावर मात्र तुटून पडलाय राजेशचा हा प्रहार. विस्फोटक बॅटिंग वन्स अगेन वन मोर दॅट्स अ ह्यूज हिट षटकार. चला लगेच चेंडूची पूर्तता करा. चला चेंडू आलेला आहे पहा. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. परेशभाई बॉल आलेला आहे पहा. तो पुन्हा एकदा अंपायरकडे टाका किंवा मैदानाच्या बाहेर यश पंतांकडे टाका.
राजेश आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना 2 चौकार 1 षटकार. षटकाराच्या साहाय्याने धाव संख्येचा विचार केला तर टोटल धावा लागलेत 53. 53 धावा, 50 कंप्लीट. यावेळी देखील आणखीन एक स्लॉट मध्ये बॉल, चेंडू बराच काला वेळ झेल होईल का? ओ, यावेळी निर्णयाची आपण प्रतीक्षा घेऊया. चेंडू बराच काल हवेमध्ये होता, प्रयत्न चांगले राहिले फिल्डरचे आणि पंच आम्हाला कळवतील की धावा वाचवल्या जात आहेत की नाही. इथून आम्ही स्कॅप पडलेला आहे पडद्याजवळ, त्यामुळे धावा वाचवल्यात. धावा आता किती घेतल्या? 2 ना, 1 फक्त मिळेल सिंगल म्हणजे 5 धावा वाचवल्या. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लास्ट बॉल या षटकातला. यावेळी देखील फुलटॉस बॉल नेहमी टाकले जातात, पण बाउन्स लॉंग ऑफला खेळाडू आहे अडवून, परंतु तिथे मात्र 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावेच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट सॅक्रिफाय गेले. विकेटचा पतन, आणखीन एक धक्का. चॅलेंजर बेलवली संघाला फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उमेश दाखल झालाय. अंतिम षटक आता कोण घेऊन येईल हे देखील पाहणं गरजेचं. परेश भाईच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. संघाचे कॅप्टन कर्णधार मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. या षटकामध्ये तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील, कारण धावा संख्येचा विचार केला तर टोटल धावा संख्या आपण पाहतो 55 धावा. हायस्ट स्कोर इथून उभा राहील का चॅलेंजर बेलवली 40+ हे देखील पाहणं तेवढं महत्त्वपूर्ण राहील, कारण 18 चेंडूचा खेळच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावा फलकावर लागली ती म्हणजे 55 धावा. 3 गडी बाद 3 बाद झालेले आहेत खेळाडू, तर पण धावा संख्या चांगली उभारले. परेश भाईंचा पहिला बॉल ऑफ ब्रेक केला. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व मधून दूरून खेळाडू चेंडूची अडवणी करतील, फेकतील, तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. फेकी थोडीशी चुकीची राहिली, त्यामुळे सहजरित्या दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केल्या. 57 धावा धावा फलकावर लागलेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. परेश भाईंचा इथून प्रयत्न असेल की इथून विकेट्स कशा मिळवल्या जातील आणि धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील, कारण धावा संख्या बऱ्याच उभारल्या आहेत त्या म्हणजे बेलवली 40+ टीमने. ऍक्शन जर आपण पाहिले तर हरभजन सिंग सरांची स्टाईल, ओ क्या बात आहे, झेलचा प्रयत्न, 1 हँडेड कॅच लपकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र झेल 6 जाण्याकरता रोखला तो बॉल आणि फिल्डिंग एफर्ट लाजवाब राहिलं. अप्रतिम फिल्डिंग. 40+ चे खेळाडू अगदी यंग खेळाडूंना लाजवतील असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रवीण पाटीलच्या माध्यमातून तो चेंडू अडवण्यात आला. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि चुकीचा थ्रो इथं आपण पाहतोय. जिथे मात्र 1 धाव होती तिथे 2 धावा. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 22च्या 2 धावा मिळाल्यात पहा. म्हणजे परेश भाईंनी इतका उत्कृष्ट बॉल, चांगला चेंडूची डिलिव्हर केला होता, त्यानंतर देखील डॉट बॉल होता आणि डॉट बॉल असूनही 2 धावा चित्याच्या चपलाईने या 2 फलंदाजांनी धावा घेतलेल्या आहेत. निराश असतील, कारण चांगली गोलंदाजी करत असताना फिल्डरकडून जी साथ हवी ती साथ मिळत नाही. प्रवीण पाटीलने नुकतीच चांगली
सिक्स अडवला होता. वन हँडेड कॅच जरूर शिपकला होता हातामध्ये, परंतु सिक्स जाईल या कारणाने तो चेंडू थोडासा फेकून दिला. परेश भाईंचा पुढचा बॉल. ओ यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिथे, चेंडूची वन बाउन्स अडवणी करतील. चांगले फिल्डिंगचे एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. अद्याप एकही चौकार षटकार मारू दिला नाही परेश भाईंनी. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतो. ज्या प्रकारे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हरभजन सिंग गोलंदाजी करतो, त्याची हुबेहूब जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परेश भाईंची हुबेहूब स्टाईल आहे, अगदी त्याच प्रकारे गोलंदाजी करत आहेत. चांगली गोलंदाजी अद्याप आपण 4 चेंडूमध्ये पाहिली. पुढचा बॉल, 5वा बॉल इथून फेकला जाईल. यावेळी देखील स्लॉट मध्ये चेंडू होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळाडू येतील, पकडतील, चेंडू फेकतील, तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, आणि 2 धावेच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक रनआउट च्या स्वरूपात धक्का. अंतिम बॉल परेश भाईंचा, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या षटकामध्ये धावा वाचवल्या खऱ्या अर्थाने परेश भाई पाटील या गोलंदाजांनी. यावेळी देखील शफल मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरकडे चेंडू जातोय. एक धाव मिळेल, एक धावे व्यतिरिक्त काही नाही. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपन्न झाला. पूर्वार्धाच्या खेळ समाप्तीनंतर धावा फलकावर धाबा चॅलेंजर बेलवली टीम 40+ संघाने बनवल्या. 64 धाबा आणि 65 धाबांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते श्री मलंग वावंजे 40+ संघासमोर. वावंजे 40+ 500 धावांचा कशा प्रकारे हा प्रवास राहील, कदाबा डिफेंड करेल टीम बेलवली, की आपण कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. आमच्या समवेत गेले 3 दिवस आमच्या समवेत जोडलेत ते म्हणजे मंगेश पाटील, मॅन फ्रॉम शिरवली, यांच्याकडे आपण वळणार आहोत. थँक्यू. तर थँक्यू सो मच लवेश दिघे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज 40+च्या लढती पहिल्या फेरीमधली ही 4थी मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. खरं तर एका साईडला चॅलेंजर बेलवली आणि त्या संघाला फाईट करत असताना संघ श्रीमलंग वावंजे, या 2 संघांदरम्यान ही लढत. पहिला पूर्वार्ध अगदी चांगली बॅटिंग केली, कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये या स्पर्धेचा हायेस्ट टार्गेट सेट केला चॅलेंजर बेलवली टीमनं. 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 64 धावा जमा केल्या आणि 65 धावांचं लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करायचं श्रीमलंग वावंजे टीमला.
4 षटकांमध्ये 65 धावांचं लक्ष्य असेल श्रीमलंग वावजे संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये जात असते. यापुढील होणारा सामना असेल देवीचा पाडा 40+ आणि नितळस 40+. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे आणि दोन्ही संघ रेडी राहायचे. चोवीस चेंडू 65 धावांची गरज असेल. बॉलिंग मार्क वरती असेल. बॉलर्स नेम सुरेश पाटील. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकतो मोसिम शेख आणि प्रवीण पाटील ही ओपनिंग पेअर श्रीमलंग वावजे संघाकडून. तर चॅलेंजर बेलवली सुरेश पाटील पिबनचं पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज होईल. अंपायरचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल आखुटप्प्याचा होता खेळून काढला त्याला. क्षेत्ररक्षक येईल चेंडू पकडेल चेंडू फेकेल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. एक धाव घेण्याचा एका धावेने श्री गणेशा होतोय श्रीमलंग संघाचा. तर पहिल्या बॉलवरती सिंगल आले. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये लक्ष मोठ्या आणि पहिल्या षटकापासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉल गोलंदाज तयार. आडव्या बॅटना फटका चांगला फाला मित्र फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. क्या बात है. 101 नंबरचा चौकार मारलाय. टोटली 101 चौकार झाले या स्पर्धेमध्ये. फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून चौकार पहिलं प्रहार करावा लागेल कारण की स्पर्धेचा हायेस्ट टार्गेट सेट केलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलवली टीमनं पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार दिलाय. एकच धावेनं समाधान मानलं. एक धावेनं संघ देखील पुढे सरकलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय टोटल 6 या आकड्यावरती. सहा धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक वरती फलंदाज मोसिम हा खेळाडू तुम्ही सध्या स्ट्राईक एंड वरती पाहता. फुलटॉस बॉल पनिशमेंट दिली. पंचांचा इशारा की हा बॉल नो आहे. अतिरिक्त 7 धावा जोडल्या जातील. बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावंजे टीमच्या अकाउंट मध्ये. टँक डीजे षटकाराला फलंदाज मोसिमच्या बॅटमधून 6 धावेनं संघ पुढे सरकलाय. सांघिक धावसंख्या पाहिली तर संघ 13 या आकड्यावरती. प्रीटचा बॉल गोलंदाज सुरेश पाटील समोर मोसिम. अलक्याला पुश केला. दिशा दिली. बॅकवर्स कवरलेला हा फटका क्षेत्ररक्षक वेगाने उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. भरपूर चांगला स्टार्ट आहे. बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावंजे टीमचा लक्ष देखील मोठं. त्याच्यामुळं
असं खेळ नक्कीच करावा लागेल. मोसिम शेख पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये ऑन द स्ट्राईक. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड ऑन मध्ये आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल आहे या षटकामध्ये. सुरेश पाटील हा पहिला ट्रम्प कार्ड चॅलेंजर बेलवली टीमचा गोलंदाज. शेवटचा अंतिम बॉल. समोर पुन्हा एकदा मोसिम शेख. प्रहार केला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ॲक्शन. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. टँक डिझाईन. चला थोडा फास्ट करा. त्याच्यानंतर पुढची मॅच द्वितीय फेरीमधली पहिली मॅच पाहायला मिळेल. खरं तर देवीचा पाडा संघाने त्याला फाईट करेल नितलस. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. टॉस केला जाईल. पुढची मॅच अगदी घरच्या मैदानावरती खेळले. नितलस ज्या संघानं शेवटच्या क्षणी अगदी चांगली गोलंदाजी केली आणि तो सामना जिंकला श्याम स्पोर्ट रोडपाडी टीमच्या अगेन्स्ट. त्याच्यानंतर त्या संघासमोर आता देवीचा पाडा संघ. चला टॉससाठी या. देवीचा पाडा टीमचा संघनायक. चला आपण टॉससाठी या. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 लक्ष्य 65 धावांचं. 18 मध्ये 49 धावांची गरज. 18 बॉल 49 समीकरण. प्रहार करावा लागेल. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल बॅटिंग करत असताना वापनच्या टीमला. फुलटॉस बॉल इनसाइड आउट. फटका चांगला. पॉइंटच्या दिशेनं हा फटका. ओ इथे मात्र चला अंपायर्स धावा किती या बॉलवरती? 4. सर नो बॉल देखील. टोटल 5 आल्या. नशिबाची साथ मिळते श्रीमलंग वामोजे टीमला, कारण की गोलंदाजीच्या माध्यमातून चुकी सध्या करत असताना अतिरिक्त धावा भरपूर खर्च करतो सध्या बेलवली संघ. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. फ्रीटचा बॉल आहे. ओ इथे धाव घेण्यासाठी नकार होता. कदाचित फलंदाजाला माहित नव्हतं की फ्रीट आहे. त्याच्या कारणास्तव असं वाटलं तर विकेट गमावली. त्याच्यामुळे धाव घेतली नाही. हा डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 21 धाव पुस्तकावरती. चांगली बॅटिंग होते सध्या श्रीमलंग वावनच्या टीमची. खरं तर देवीचा पाडा टीमचे संघनायक बेके भालचंद्र पाटील आलेत. नितलस टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण देखील यावं. हा षटक संपल्यानंतर लगेच टॉस देखील केला जाईल. पुढचा बॉल गोलंदाज उमेश मेडेकर. ओ कोलवा टप्प्याचा बॉल. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आणि हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर तब्बल 21 धाव पुस्तकावरती. डॉट चेंडू कर्दनकारातील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सध्या वावनच्या टीमसाठी पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. लावून द कार्पेटनं हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. टॉस करूया. पुढची मॅच पाहायला मिळेल. द्वितीय फेरीमध्ये पहिली लढत देवीचा पाडा टीमला फाईट करे घरच्या मैदानावरती नितलस. या दोन संघांदरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या मॅचचा होतो टॉस.
इट्स अ कॉल. यस, नितलस टीम टॉस जिंकलाय. प्रहार केलाय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येईल की या बॉलवरती धाबा किती जोडल्या जातील. वावंज टीमच्या अकाउंट मध्ये यस 4 हा चौकार. थँक्यू. चौकार आलाय 4च्या मदतीनं. संघ 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आक्रमण करतो. मॅच मध्ये सध्या फलंदाजी करत असताना वावंजे संघ लक्ष खूप मोठ्या 65 धावांचा भलं मोठं डोंगर आणि त्या डोंगरामध्ये प्रवास करायचा वावंजे टीमला. आणि तो प्रवास सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. 26 धावा आल्यात पलकावरती. अजूनही संघर्ष भरपूर मोठा सध्या श्रीमलंग वावंजे टीम समोर. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि अद्याप दोन्ही सलामीवीर स्थळ टोकून राहिल्यात आणि तेवढंच चांगलं खेळ या दोन्ही सलामीवीरच्या माध्यमातून आपण सध्या तरी पाहतोय. गोलंदाज उमेश मेडेकर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दाबेला प्राधान्य दिला. एकेरी दुहेरी दाब्याने खुश असे सध्या गोलंदाजी करत असताना चॅलेंजर बेलवली संघ. कारण की हा सामना जिंकायचा ना वावंज टीमला तर तुम्हाला प्रहार नक्कीच करावा लागेल. एक धावाले संघ 27 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. उमेश मेडेकर हा गोलंदाज. दुसरा ट्रम्प कार्ड चॅलेंजर बेलवली टीमचा गोलंदाज पाहता. समोर तेवढा ताकद खेळाडू सध्या मोसिम शेख, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती. प्रहार करावा लागेल. शेवटचा अंतिम बॉलवरती कोणती मोहर असेल मोसिम शेखच्या बॅटमधून. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे. अंतिम बॉल फेकला डॉट गोलंदाज उमेश मेडेकरना, जिथे दुसऱ्या षटकाचं खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ 27 या आकड्यावरती 65 लक्ष होतं. आता बॉल शिल्लक आहेत 12 मध्ये करायच्यात 38 धावा. थँक्यू. बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 27 धावा फलकावरती आल्या. आता येणारे 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज. सलामीची जोडी खेळपट्टीवरती. आता इथून पुढे प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. फलंदाज प्रवीण पाटील आणि त्याला साथ देत असताना मोसिम, ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. अगदी चांगली क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजवलं जातं. खरं तर विकेटचा प्रयत्न करतो मॅच मध्ये सध्या चॅलेंजर बेलवली. पहिला बॉल वाईट आहे. अवांतर धावी जोडली जाते. यस, एक धाब्यानं संघ देखील 28 या आकड्यावरती. समोर प्रवीण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. अनिल पाटील याचा वापर केला मॅच मध्ये सध्या चॅलेंजर बेलवली टीमनं. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला. फटका क्षेत्ररक्षक दूरचा प्रवास करून तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. पण सिंगल डबल खरं तर खूप काही
गरजेचं आहे, मात्र त्याच्यानंतर तुम्हाला मोठे फटके देखील मॅच मध्ये आता गरजेचे आहेत. अकरा बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये अजूनही 36 धावांची गरज, 6 षटकारांची गरज. खरं तर अद्याप एक बॅटिंग करत असताना बाबांच्या टीमला प्रेशर वाढलाय, कारण की मोठे फटके येत नाहीये. त्याच्या कारणास्तव प्रेशर वाढलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, पकडल्या जाईल. फलंदाज बाद. हा पहिला धक्का बाबांच्या टीमला. मोसिमची विकेट मैदानातून बाहेर. टँक उडीचे पहिली विकेट, पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्रीमलंग वाबनच्या टीमला. मोसिम मैदानातून बाहेर झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील. प्रकाश पाटील प्रवीण पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती, आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या अनिल पाटील करता. दबाव पूर्णपणे सध्या बॅटिंग करत असताना वाबनच्या संघावरती त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल, आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना प्रकाश पाटील त्याच्या बॅट मधून येतो पहिला धमाका, पहिला तडका, षटकार. षटकार आलाय. 6 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 35 या आकड्यावरती. अशा रीतीनं जर फटकेबाजी केली तर मॅच मध्ये वापसी करेल. बॅटिंग करत असताना सध्या वाबनची टीम. यस पंचांचा इशारा की वाईट बॉल, अतिरिक्त धावी जोडली जाते ना अतिरिक्त धावेनं संघ 36 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर आता बॉल शिल्लक आहेत 9, आणि 9 मध्ये करायच्यात 29 धावा. 9 बॉल 29 समीकरण. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. प्रकाश पाटील हल्ला चढवतोय. सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. टँक डीजे आक्रमण करतोय मॅच मध्ये प्रकाश पाटील. सलग 2 बॉल 2 षटकार मॅचला टर्न दिलाय. समीकरण पाहिलं तर 8 बॉल शिल्लक आहेत, आणि 8 मध्ये करायच्या 23 धावा. शिरकाव करतोय मॅच मध्ये श्रीमलंग वाबनजे. चांगली बॅटिंग या. प्रेशर वाढवला आता गोलंदाज अनिल पाटील वरती. आप ट्रॅकर होतं. लाईन खराब आहे. दबाव प्रेशर सध्या अनिल पाटील वरती. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव जोडली जाते, आणि संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. आता बॉल शिल्लक आहेत 8, आणि करायचे आहेत 22 धावा. इथे मात्र बॅटची एज. हा दुसरा बिग धक्का श्रीमलंग वाबनच्या टीमला. प्रकाश पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. थँक यू.
दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना सध्या वावंजे टीमला समीकरण पाहिलं तर आता 7 मध्ये 22 ची गरज आहे. प्रकाश पाटीलला एक आशेची किरण दाखवली होती वावंजे टीमला आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर गेली. आता कोणता खेळाडू संकटमोचक खेळ साकारेल बॅटिंग करत असताना वावंजे टीमसाठी 7 बॉल 22 धावांची गरज. या बॉलवरती प्रतीक्षा करतोय सध्या वावंजे टीमचा खेळाडू कक्ष की मोठ्या फटक्याची. समोर फलंदाज पाहिलं तर पंकज पाटील प्रहार केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय झेल संपलाय पंकज पाटीलचा खेळ. हा तिसरा धक्का श्रीमलंग वावंजे टीमला. 3 षटकांचे खेळ देखील समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरी संघ 3 बाद 43 या आकड्यावरती जिथे लक्ष होतं 65 धावांचं. आता येणारे 6 बॉल आणि गरज 22 धावांची. थँक्यू डीजे. सहा बॉल आणि करायचे 22 धावा. बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावंजे टीमला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन तांडेल. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हो प्रहार केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत पकडला ज्याला अजून एकदा धक्का वावंजे टीमला. मॅच मध्ये पकड ही मजबूत करतो चॅलेंजर बेलवली संघ आणि हा 4था विकेट मैदानातून बाहेर. थँक्यू. 5 मध्ये करायच्यात 22. 4 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. सध्या बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावंजे टीमचे नवीन खेळाडू फलंदाज प्रदीप चोरमेकर हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 मध्ये 22. प्रत्येक बॉलवरती हवाई रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल बॅटिंग करत असताना वावंजे टीमला. तोच प्रियता करत असताना पुन्हा चेंडू आब्यामध्ये. ओ सुपर झेल क्षेत्ररक्षक होते. थँक्यू डीजे. कमालीचा झेल पकडला सूरजनं. सुनन या खेळाडूंना अप्रतिम झेल. अजून एक धक्का लागलाय. 5वा विकेट मैदानातून बाहेर. बॉल शिल्लक असतील आता 4 मध्ये 22. 4 बॉलवरती 4 मोठे फटके. एखादा निर्धाव चेंडू मॅच पूर्णपणे खुल्ली करेल चॅलेंजर बेलोली टीमसाठी. गोलंदाज सचिन तांडेल अलाउन द कार्पेट ना हा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल. मॅच एकतर्फी सध्या पाहायला मिळतं कारण की 3 मध्ये आता करायचे 21. समोर फलंदाज विलास पाटील. हा फलंदाज एक ताकदवर फलंदाज आहे.
हो, ताकदीचा वापर करतोय. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतं. सिंगल. पुढची मॅच पाहायला मिळेल द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच देवीचा पाडा आणि नितलस दोन्ही संघ आपण सज्ज राहा. टॉस जिंकला नितलस टीम. तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय. मॅच संपल्यानंतर जो काय निर्णय असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा. देवीचा पाडा संघ खरं तर पहिली स्पर्धा खेळतोय 40+ गटामधून आणि अगदीच चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये पाहिला. विकासदादा असतील, बालचंद्र असतील, त्याच्यानंतर विजयदादा असेल, सर्वांचं चांगलं खेळ झालं आणि पहिला सामना जिंकला. यस, अजून एक फलंदाज बाद. परेश पाडेची विकेट मैदानातून बाहेर. अशा रीतीनं मॅच देखील समाप्त झाली. सामना जिंकला. अभिनंदन चॅलेंजर बेलवली संघ. हार्ड लक श्रीमलंग वावंजे टीम. एकनाथदादा पाटील असतील, तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुढची मॅच. चला, नितलस संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? नितलस संघ आला काय?